स्मिता मराठी कन्यामध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करते। माझ्या एंट्रीवरनं तुम्हाला कळलंच असेल आजचा टॉपिक काय आहे। नाही कळलं ना? सुपर हिरोज। आजच्या आपल्या टॉपिकशी 90s मध्ये जन्माला आलेले जे किड्स आहेत ना, जी मुलं आहेत ती जास्त कनेक्ट करू शकतील असं मला वाटतं। सो सुरू करूया। लहानपणी कसं आपण सुपर हिरोजचे कार्टून्स आणि सिरियल बघायचो, त्यांना रिलेट करायचो, त्यांना फॉलो करायचो। आठवते ना? मला आठवते, त्यांना पण आठवते, मला आठवा मग। तर आज आपण आपल्या लहानपणीच्या आठवणी ताज्या करूया। सो आपण सुरुवात करूया भारतातला सर्वात पहिला सुपर हिरो शक्तिमान। अन्याय अत्याचाराविरुद्ध आणि अंधाराविरुद्ध लढा देण्यासाठी यज्ञकुंडातून पंचमहाभूतांमधून जन्म झाला तो शक्तिमानाचा। बेसिकली त्याचं तेव्हा नाव होतं पंडित गंगाधर विद्याधर। म्हणजे जेव्हा तो पॉवरफुल व्हायचा तेव्हा त्याचं नाव होतं शक्तिमान। शक्तिमान एक बोट वर करून आकाशात गरगर फिरायचा, आठवते? त्याला गोळ्या सुद्धा लागायच्या नाहीत, माहिती का? बंदुकीच्या, टिमलेटच नाही। आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, शक्तिमानच्या इंट्रोडक्शन मध्ये नमूद केलं होतं की ये अवतार नहीं, ये भी इंसान है। पण जसं नॉर्मली इंसानला म्हणजे नॉर्मली माणसांना जेव्हा बरं नसतं, जेव्हा ते मरण्याच्या तोंडात असतात, तेव्हा त्यांना आपण कुठे घेऊन जातो? कुठे? मागच्या बघितलं ना, डॉक्टरकडे जातो आपण। पण शक्तिमानच्या बाबतीत एक गीता नावाची मुलगी येते आणि एक इन्स्पायरिंग गाणं गाते, त्याचं टायटल सॉन्ग गाते आणि तो जिवंत होतो। खोटं वाटतंय? ते बघा। आता तुम्ही ते सुंदर गाणं ऐकलं ना, ऐकलं ना? मला असं वाटतंय की तो त्या गाण्यामुळेच बहुधा उठला असावा की हे बस काय बाई उठतो मी, पण तू गाण्याचं बंद करा, ती गाणं बंद कर। आणि सगळ्यात शेवटी शक्तिमान संपता जी आपल्याला शिकवण दिली जायची, सीख दिली जायची, प्रत्येक वेळेने मी असा विचार करायची की मी असंच वागणार, मी असंच करणार, मी एक शक्तिमानची खरी भक्त होऊन दाखवणार। नाही भक्त नाही, मी शक्तिमानची खरी फॉलोवर होऊन दाखवणार। पण जेव्हा आम्ही शक्तिमान बंद करायचो आणि आपापल्या कामाला लागायचो तेव्हा मी विसरून जायचो। मला वाटतंय शक्तिमानचा माझ्यावर एवढा प्रभाव झाला होता, एकदा मला शाळेत जायला खूप उशीर झाला होता, म्हणून मी असं आमच्या दारात उभी राहिली, एक बोट वर केलं, शक्तिमानसारखी गरगर फिरायला लागले आणि खूप वेळ फिरल्यानंतर फायनली मला चक्कर आली आणि मला शाळेत जायला उशीर झाला। अख्ख्या घरापासून शाळेत पोहोचेपर्यंत मला सगळं गोल फिरताना दिसत होतं। त्याच काळातला आणखीन एक सुपर हिरो सुपरमॅन, ज्याच्या इथे एक लिहिलेलं असायचं, ज्याने लाल चड्डी बाहेर घातलेली असायची। ॲक्च्युली कुठल्या तरी एका दुसऱ्या ग्रहावरून त्याच्या आईवडिलांनी त्याला स्पेसशिपना पृथ्वीवर सोडून दिलं। म्हणजे या अख्ख्या जगातल्या सगळे सुपर हिरोजना असं वाटतं की पृथ्वीवरच सगळ्यात जास्त अत्याचार होतो, म्हणून ते सगळे इथे येतात वाचवायला आम्हाला। सुपरमॅन पण हवेत उडतो, सगळ्यांनी हवेत उडायचा ठिकाण घेतलेला आहे। हां, त्याला आगीची पण भीती नाही वाटायची, माहिती का? त्याचं रेड चड्डी बाहेर घालण्यामागचं मला लॉजिक कधीच कळलं नाही। तुम्हाला पण माहिती असेल ना? बघा, ज्याला माहिती असेल त्याने मला कमेंट करून सांगा तुम्हाला कळलं तर। त्या सुपरमॅनकडून इन्स्पायर होऊन माझा भाऊ घरात अक्षरशः इकडे उड्या मारत होता आणि उड्या मारता मारता तो पडला दातावर। हे पुढचे 2 दात आहेत ना, ते जमिनीत गड्ढा झाला होता, असे ते तुटले पुढचे 2 दात। बघितलं? आपण सुपरमॅन नाही हे दादूजी त्याला कळलं। तसंच अजून एक सुपर हिरो स्पायडरमॅन। त्याचं टायटल सॉन्ग ॲक्च्युली आम्हाला कोणालाच कळायचं नाही, म्हणून आम्ही असं गाणं तयार केलं होतं, मी स्पायडरमॅन। आता स्पायडरमॅनचं पण बघा। पीटर पार्कर नावाचा एक सामान्य मुलगा बिचारा लॅबमध्ये प्रयोग करत असताना त्याला एक स्पायडर चावतो आणि अचानक एके दिवशी उठल्यानंतर त्याचे इथून जाळे निघायला लागतात।
असं कसं होऊ शकतं? माझ्या शाळेत ज्याचा एक रस्ता होता एवढा लिटरली, त्याच्यावरून जाताना पोझिशन अशी असायची, पाठीला दप्तर आहे आणि मी त्यामुळे तो रस्ता बघितल्यानंतर मी विचार केला एक दिवशी की ट्राय करून बघूया है ना. म्हणून मी असं एका रस्त्याच्या कोपऱ्यात उभे राहिले आणि तिथून सगळी हवा निघून गेली पण जाळी नाही निघाली. इथून फक्त रक्त निघतं, इथून जाळी निघत नाहीत मुलांना. त्याच दिवशी मला कळलं अगं वेडे, असं खरंच काही नसतं, ते कार्टून असतं. या होत्या माझ्या लहानपणीच्या सुपर हिरोच्या आठवणी. तुमच्याही काही असतील तर मला नक्की कळवा, खाली कमेंट सेक्शन मध्ये कमेंट करा. नक्की करा, तुम्ही करत नाही मी दरवेळेला बोलते. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तर भेटूया पुढच्या मंगळवारी पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत ओके, टाटा, बाय. मी एवढ्या सुपर हिरोचे मी